आज आपण पाहणार आहोत थ्री-फेज इंडक्शन मोटर. थ्री-फेज इंडक्शन मोटर डिवो स्टार्टरवरून एकदा स्टार कनेक्शनवर फिरवायचे आहे आणि एकदा डेल्टा कनेक्शनवर फिरवायचे. त्याआधी आपल्याला काय करायला लागणार आहे तर आपल्याला थ्री-फेज इंडक्शन मोटरच्या कॉईल या चेक करून घ्यायला लागणार. तर कॉईल चेक करण्यासाठी आपण काय वापरणार आहे तर आपण सिरीज लॅम्प वापरतो. तर सिरीज लॅम्पमध्ये आपण कॉईल आपल्या मोटरच्या कॉईल किती असणार आहेत 3 कॉईल असणार आहेत. एक U1 U2 V1 V2 W1 W0 अशा 3 कॉईल आहेत. आता 3 कॉईलची जोडणी आपण कशी केली तर आपण 3 कॉईलची जोडणी क्रॉसमध्ये केली. क्रॉसमध्ये का केले जेव्हा आपल्याला स्टार कनेक्शन करायचं असेल तेव्हा आपण काय करणार आहे W2 V2 आणि U2 अशा तिन्ही ह्याला लिंक टाकणार आहे आणि RYB आपण सप्लाय दिला की ही स्टार जोडणी होणार आहे. डेल्टा जोडणीमध्ये काय करणार आहे आपण समोरासमोर लिंक टाकणार आहे. U1 W2 ला एक लिंक टाकणार, V1 W2 ला U2 ला एक लिंक टाकणार आणि W1 V2 ला एक लिंक टाकणार आहे आणि अशी आपली डेल्टा जोडणी होणार आहे. आता ही जोडणी कशी करायची त्याचा वापर आता आपण मोटरवर करून पाहणार आहोत. आता आपण मोटरची कॉईल चेक करणार आहोत. U1 U2 आता U1 U2 ही कॉईल आहे. आपण काय केलं आहे U1 U2 क्रॉस जोडणी केली. तसेच आपला U1 U2 क्रॉस जोडणी केली. त्यानंतर V1 V2 एक क्रॉस जोडणी केली. V1 V2 अशी क्रॉस जोडणी केली. त्यानंतर W1 W2 अशी एक क्रॉस जोडणी केली. W1 W2 याप्रमाणे क्रॉस जोडणी आपण मोटरच्या वायंडिंगची केलेली आहे. आता आपल्याला मोटरचं कनेक्शन करायचं आहे. आता कनेक्शन करण्यासाठी आपण काय करणार आहे तर आपण बघा आपल्याला स्टारमध्ये कनेक्शन करण्यासाठी आपण काय करणार आहे W2 U2 आणि V2 याला आपण लिंक टाकणार आहे. आपण काय करतोय W2 V2 आणि U2 याला आपण लिंक टाकली. माझ्यासारखं सारखं आता U1 ला आपण R फेज देणार आहे. V2 ला V1 ला Y फेज दिला आहे. आता आपली ही कनेक्शन काय केले आपण स्टारमध्ये केलेलं आहे. आपण 3 वायरला काय केले लिंक टाकले आणि 3 वायरला RYB सप्लाय दिला. आता आपण स्टारवर मोटर ही स्टार्ट करणार आहोत. स्टार्ट करण्यासाठी आपण काय केलं आहे तर या मोटरला ड्युअल स्टार्टर जोडलेला आहे. मोटरसाठी आपण ड्युअल स्टार्टर जोडलं आहे. आता ड्युअल स्टार्टर ऑन केले की आपली मोटर एका कुठल्या तरी डायरेक्शनला फिरणार आहे. स्विच ऑन आपली मोटर स्टारवर फिरणार आहे. तर बघा आपण मोटरचं स्टार कनेक्शन केलेलं आहे. सप्लायला काय दिलं आहे RYB. आता हा सप्लाय करून दिला आहे तर आपण ड्युअल स्टार्टरवरून सप्लाय दिला आहे. ड्युअल स्टार्टरवरून आपण सप्लाय दिल्यानंतर आपली मोटर ही स्टारवर फिरणार आहे. स्टारवर फिरणार म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे तर प्रत्येक कॉईल आपल्या 230 व्होल्ट जाणार आहे. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क असणार आहे आपला कमी असणार आहे आणि करंट पण कमी असणार आहे. त्यात आपण स्टारवर चालू केली स्टार्टिंग टॉर्क कमी आहे. मोटरचं करंट आपल्याला प्रत्येक फेजला चेक केलं असता 1.4 एम्पियर म्हणजे आपला करंट बॅलन्स आहे. म्हणजे आपली मोटर एकदम स्मूथ फिरत आहे. म्हणजे व्होल्टेजला पण काही प्रॉब्लेम नाही आणि मोटरच्या लोडला पण काही प्रॉब्लेम नाही. तर म्हटलं हे स्टारवर फिरते. आता स्टारवर किती करंट आहे कमी आहे. जेव्हा आपण आता डेल्टावर कनेक्शन करणार तेव्हा काय होणार आपल्या प्रत्येक कॉईलला 440 सप्लाय जाणार आहे. 440 सप्लाय केलं की आपली मोटर काय होणार आहे स्टार्टिंग टॉर्क जास्त घेणार आहे आणि करंट पण जास्त घेणार आहे. आपण यानंतर आता डेल्टा कनेक्शन करू. स्टारमध्ये आपण काय केलं होतं 3 वायरला आपण लुपिंग टाकली होती. आता डेल्टामध्ये काय करणार आहे आपण समोरासमोर लुपिंग टाकायची आहे. म्हणजे आपल्याला ही पट्टी काय करायची आहे समोरासमोर लुपिंग टाकायची आहे. तसे
आणि आपल्याला आर वाय आणि बी असं सप्लाय द्यायचं. आता आपल्याला डेल्टामध्ये कनेक्शन करायचं आहे. आता डेल्टामध्ये कनेक्शन करताना काय केलं आपण, U1 W2 अशी एक लिंक पट्टी टाकलेली आहे. त्यानंतर V1 V2 U2 अशी एक लिंक टाकलेली आहे. W1 V2 अशी एक लिंक पट्टी टाकली आहे. आणि आपण काय केलं आहे, RYB हे आपल्याला काय केलं आहे, इथे R इथे Y आणि इथे B असा सप्लाय आपण दिलेला आहे. आता आपल्याला हा सप्लाय दिल्यानंतर आपल्या प्रत्येक कॉईलला व्होल्टेज किती जाणार आहे, 440.